ज्येष्ठ गौरीची पुरातन काळातील कथा आहे. एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता. तो खूप गरीब ब्राह्मण होता. तो दारोदारी भिक्षा मागत असे. मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे. तो देवाची मनोभावे पूजा करत असे. कष्ट करायला तर तो कधीही मागे पुढे पाहत नसे. कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे. त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. त्यामुळे तो खूप दुःखी होता. त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी. आपली मुलं देखील लाडा कौतिकामध्ये वाढावी. पण असं काहीच होत नव्हतं. पावसाचे दिवस सुरू होते. भाद्रपद महिना आला. त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. घरोघरी गणपती आले होते. आता गौरी येणार होत्या. गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजता गौरी आपल्या घरी घेऊन जात होत्या. त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजे. मुलं घरी आली. त्यांनी आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौराई आण ग. तेव्हा मुलाचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली. पण थोडा विचार करून म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू? गौरी घरी आल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते. तिला गोडधोडाचा नैवेद्य दाखवावा लागतो. पण आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही बापाजवळ जा. त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणू. मुलं लगेचच पटकन आनंदाने तिथून उठली. बापाकडे आली आणि त्याला बोलू लागली, बाबा बाबा, बाजारात जा आणि गौराईसाठी घावन घातल्याचं सामान आणा. म्हणजे गौराईचं तुम्ही सामान आणा. म्हणजे आई गौरी आणेल. मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली. तेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत. पण घरात काही नसल्यामुळे मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकली नाही. म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं. ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूपच दुःखी झाला. तो विचार करू लागला, सोन्यासारखी मुलं आहेत माझी, पण त्यांचा हट्ट मला पुरविता येत नाही. गरिबीपुढं काही उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचे दुःख मला बघवत नाही. त्यापेक्षा मरण बरं. असा विचार करून तो उठला. देवाची प्रार्थना करू लागला. आता जीव द्यावा म्हणून निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली. सुहागन म्हातारी भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. तिने त्याची विचारपूस केली. तेव्हा त्या ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. त्याला समजावून सांगितलं. त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या. नंतर त्यानं तिची चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की ती देखील एकटीच राहते. जिथे सहारा भेटेल तिथे राहते आणि पुढे जाते. त्या ब्राह्मणाला तिची दया आली. त्याने म्हातारीला घरी आणलं. त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता. तो जेव्हा दारात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती. आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं, या पाहुण्याबाई कोण आणल्या? तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं. त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि अंबिला करता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली. आणि काय आश्चर्य, ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं. तिला खूप नवल वाटलं. ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली.
त्याला पण खूप आनंद झाला. तिनं त्याची भरपूर पेज केली. सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली. त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले. सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. लेका म्हणजे लेकरा, मला नाऊ घालायला सांग. घावन घातलं कर, नाही म्हणू नको. लगेच ब्राह्मण तसाच उठला. तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली. आजीबाईला नाऊ घाल. आपण उठून भिक्षेला गेला. त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली. खूप सारा गूळ मिळाला. त्याने सगळं सामान आणलं. त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. आजीला जेवायला दिलं. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली. त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी, माझ्याकडे काही म्हशी नाहीत, पैसाही नाही, तर दूध कोठून आणू अन खीर कशी बनवू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी नको करू. आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं, पण त्यानं तसंच केलं. संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या. तशा जितके खुंट बांधले होते तितक्या गाई म्हशी धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मण नवरा, बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, लेकरा, मला आता पोचती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कशी करू? तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीने भरून गेलं. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोचती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग. तेव्हा गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईल, ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोट्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावं. ज्येष्ठांवर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांनी स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनघोड. तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाशिणीची ओटी भरावी. त्यांना जेवू घालावं. संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. हा साठा उत्तरांची कहाणी. पाचा उत्तरी देवाच्या दारी. गायीच्या गोटी पिंपळाच्या पारी. सुफळ संपूर्ण. आता आपण महालक्ष्मीची दुसरी कथा बघूया. समुद्र मंथन या लेखात सांगितल्याप्रमाणे मंथनातून श्री महालक्ष्मी आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन, म्हणजे श्री महालक्ष्मी, आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आख्यायिका अशी आहे, समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्री विष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या ज्येष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी
अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे झाड वृक्षाखाली रडत बसली. तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास पीडा देऊ नये, म्हणजे पिंपळाच्या झाडाला जो कोणी प्रदक्षिणा घालत असेल त्याला पीडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा नक्षत्र पूजा केली जाईल असा होता. अशा पद्धतीने दोघ्या बहिणी श्रीलक्ष्मी आणि अलक्ष्मी राहू लागल्या. जिथे घाण असेल, जिथे व्यसन करत असेल अशा ठिकाणी अलक्ष्मी असते आणि जिथे पवित्रता असते अशा ठिकाणी श्रीलक्ष्मीचा वास असतो. मित्रांनो, माझी कथा आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सुंदर सुंदर कमेंट करायला विसरू नका. राधे राधे. जय श्रीराम. हर हर महादेव.